आज मी गेले होते लग्नाला आणि तिथल्या मंगलाष्टका ऐकून मला हसू की रडू असं झालेलं. कारण मला प्रत्येक वेळी ना कोणाच्याही लग्नात जा मंगलाष्टका ऐकला ना की मला खूप जास्त रडायला येतं, अगदी लहानपणापासून. पण पहिल्यांदा असं झालं की मला हसायला येत होतं. त्याचं रिझनही तसं आहे. तर मी सकाळी खूप छान अशी एक बेबी पिंक कलरची साडी नेसलेली, त्यानंतर लग्नाच्या टायमिंगला बॉटल ग्रीन कलरची साडी नेसलेली आणि खूप सुंदर होती. आता मंगलाष्टका ऐका. आता अशा मंगलाष्टका होत्या, कोणाला हसायला नाही येणार, सॉरी, पण मला खरंच खूप जास्त हसायला आलेलं. आणि त्यानंतर आम्ही जेवढे पण आमचे नातेवाईक होते किंवा जे पाहुणे होते तर त्यांना लग्नानंतर निघायचं होतं, म्हणून मग सगळ्यांना आम्ही सोडवण्यासाठी बाहेर गेलं. तर खूप जास्त गरमी असल्यामुळे म्हटलं थोडंसं काहीतरी थंड प्यावं, तर म्हणून सगळेजण एक सोबत बसले आणि थोडं सगळ्यांनी थंड पिलं. त्यानंतर सगळ्यांना सोडलं आणि आम्ही गेलो हॉलमध्ये. तर तिकडे गेल्यावर थोडंसं माझ्या आहूंचं आणि माझं शूट केलं. तर माझ्या आहूंला ना खूप जास्त शिकवावं लागतं बरं का, खरंच सांगते. ज्याला येत नाही ना तर त्यांना खूप जास्त मेहनतीने शिकवायला लागतं, पण माझ्या आहू करतात, त्याचा मला जास्त आनंद होतो. त्यानंतर आम्ही सगळेजण गेलो जेवण करण्यासाठी. तर जेवणामध्ये छान अशी पनीरची भाजी, रोटी असं जेवण होतं. त्यानंतर आम्ही गेलो वरातीसाठी. तर तिकडे छान असं वावरामध्ये DJ लावलेला होता. लग्न कुणाचं हे सांगते, तर माझ्या नंदेच्या मुलीचं लग्न होतं. तर त्यांच्या लग्नासाठी आम्ही गेलेलो. तर तिकडे त्यांनी छान असं वावरामध्ये DJ लावलेला आणि सगळेजण बसले. त्यानंतर मला ना केस सोडून इतके जास्त बोर झालं होतं ना दिवसभर, म्हणून छान असा आंबाडा बांधला वरती आणि थोडा वेळ बसलो. आम्हाला काही नाचायला थांबायला वेळ नव्हता, कारण दुसऱ्या दिवशी मला ओपनिंग होतं, म्हणून आम्ही तिकडनं निघालो. आणि येताना मी झोपली होती आणि माझ्या आऊनी मला मध्येच उठवलं आणि बोलतात, बघ काय समोर. आणि मी एवढी डचकून उठले ना आणि मला असं वाटलं की कुत्रंच आहे. तर ते बोलले, नाही हे कुत्रं नाही आहे, हा कोल्हा आहे. तर मला म्हणजे मी पहिल्यांदा कोल्हा बघितला, मी कधीच बघितला नव्हता. तर ते मला बोलले की कोल्ह्याचं तोंड थोडंसं असं मोठं असतं आणि शेपटी अशी झुपकेदार असते. काय बोललेले आता आठवत नाही आहे, पण मोठी शेपटी असते, खूप जास्त केस असतात. आणि तो काहीतरी खात होता, म्हणजे असं कुत्रं वगैरे असेल असं मला असं वाटलं, किंवा मग वासराचं पिल्लू वगैरे असेल. पण आमचं जवळ जाण्याची काही हिंमत झाली नाही, कारण ते जरा रोडपासून थोडंसं बाजूला होतं आणि त्याच्यावर टॉर्च लावून, म्हणजे गाडीचा टॉर्च लावून आम्ही उभं होतो. नंतर मग थोडासा हॉर्न दिला आणि मग ते इकडे तिकडे बघितलं आणि मग तिथून पळालं. तर मी तर पहिल्यांदा रिअलवाला कोल्हा बघितला. तर तुम्ही सुद्धा रिअलवाला कोल्हा बघितलाय का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा.